जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज आमच्याकडे छान अशी कटला मच्छी आणलेली आहे. तर त्याचीच आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. साधी सिंपल अशी रेसिपी आहे. मेन म्हणजे साहित्य देखील आपल्याला खूप असं कमी लागणार आहे रेसिपीसाठी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा. कच्चा कैरी घेतलेला आहे मी इथे, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, लसूण आणि आपल्याला लागणार आहे आलं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टाकून घेऊया. लसूण टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि आळ्याचा तुकडा देखील आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याची छान अशी जाडसर अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. जाडसर असं छान असं वाटण आपल्याला याचं करून घ्यायचं आहे. एकदम अशी फाईन पेस्ट वगैरे नाही करायची आपल्याला, फक्त असं जाडसर असं वाटण, अशा प्रकारे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इकडे आपले पातेले देखील मस्त असे गरम झालेले आहे. तर त्याच्यामध्ये मी 3 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण जे जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे लसूणची, ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे. वाटणला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतत राहायचं आहे. तर आत्ता याच्यामध्ये एक मोठा चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे मी. 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान असं मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला मच्छी टाकून घ्यायची आहे. साधी सिंपल अशी मच्छीचा रस्सा बनवलेला आहे मी. खूप असा छान असा लागतो, साधा सिंपल असं, फक्त असं जाडसर पेस्टवर बनवायचं आहे आपल्याला. टेस्ट अशी खूप अशी भन्नाट अशी लागणार आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण कच्ची कैरी वापरलेला आहे, त्यामुळे रस्सा छानच लागणार आहे. तर थोड्या वेळासाठी आपल्याला झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर आणि ताटावर पाणी देखील आपल्याला ठेवून द्यायचं आहे. थोडा वेळ झालेला आहे आणि पाहू शकता छान असं मच्छीला आपला तेल सुटलेलं आहे. तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि आत्ता याच्यामध्ये मी अर्धा ग्लासच फक्त पाणी टाकून घेतलेलं आहे मी. तुम्हाला जास्त जर ग्रेव्ही हवी असेल किंवा रस्सा जर जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता रश्श्यामध्ये. तर आणि याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. कच्चा कैरी टाकून घेतलेली आहे मी आणि किंचित असं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर रश्श्यामध्ये आपल्याला चवीनुसार आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आणि प्लेटमध्ये वर असं पाणी ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आपण याच्यामध्ये बटाटा वगैरे काहीही घातलेलं नाही आहे, त्यामुळे मच्छी अशी शिजायला फारसा असा वेळ लागत नाही. 5-10 मिनटामध्ये छान अशी रस्सा आपला हा शिजून जातो. तर पाहू शकता रस्साला छान अशी आपल्या उकळी आलेली आहे आणि आपला रस्सा देखील छान असा शिजून गेलेला आहे. मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता आता गॅसवरून मी काढून घेतलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि रश्श्याचं कलर तुम्ही पाहू शकता. ओट्यावर मी पातेली रश्श्याचे काढून घेतलेले आहे. तर रश्श्याला खूप असा छान असा मस्त असा कलर आलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर आपला रस्सा तर रेडी झालेला आहे खाण्यासाठी. मस्त असं गरमागरम आमच्याकडे आज भात बनलेला आहे आणि गरमागरम भातासोबत रस्सा खूप असा छानच लागतो खायला. तर प्लेटमध्ये भात काढून घेऊया आपण छान असा. मच्छीचा रस्सा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत देखील खाऊ शकता आणि भातासोबत तर छानच लागतो रस्सा. खूप असा मस्त असा लागतो खायला.
भातावर देखील आपण रस्सा वाढून घेऊया. टोमॅटो घेतलेला आहे मी इथे आणि कांदा देखील घेतलेला आहे. तर छान अशी प्लेट आपली छान अशी मस्त अशी रेडी झालेली आहे प्लेट आपली खाण्यासाठी. तर पाहू शकता आपला प्लेट तर छान अशी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.